नागपूर रेल्वे सुरक्षा दलासाठी अभिमानाची बातमी आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभागातील रेल्वे संरक्षण दलाच्या 3 कर्मचाऱ्यांना 2025 मध्ये त्यांच्या उत्कृष्ट आणि उल्लेखनीय कार्यासाठी रेल्वे संरक्षण दलाचा सर्वोच्च सन्मान समजलं जाणारं महासंचालकांचं कौतुक पदक आणि प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आलं. दरवर्षी रेल्वे संरक्षण दल भारतातील अशा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची निवड करते ज्यांनी त्यांच्या कर्तव्यात प्रामाणिकपणा, धैर्य आणि उत्कृष्ट कामगिरी दाखवली आहे. त्यांच्या कामगिरीचे विश्लेषण केल्यानंतर त्यांना रेल्वे संरक्षण दलाचा सर्वोच्च सन्मान महासंचालकांचं कौतुकपद आणि प्रशस्तीपत्र प्रदान केलं जातं. याच शृंखलेत दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभागात सेवा देणाऱ्या 3 कर्मचाऱ्यांना 2025 मध्ये त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल हा प्रतिष्ठित सन्मान प्रदान करण्यात आला. सन्मान मिळवणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये उपनिरीक्षक विजय भालेकर, प्रभारी आरक्षक शेखर गंगापारी आणि आरक्षक धनराज सिंग यांचा समावेश आहे. या 3ही कर्मचाऱ्यांनी त्यांच्या सेवेदरम्यान सुरक्षा, गुन्हेगारी नियंत्रण आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेत महत्त्वाचं योगदान दिलंय. 19 फेब्रुवारी रोजी नागपूर विभागीय मुख्यालयात आयोजित पुरस्कार सोहळ्यात विभागीय सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांनी 3ही दल सदस्यांना महासंचालकांचं कौतुक पदक आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केलं. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनही दिलं आणि त्यांचा प्रामाणिकपणा, समर्पण आणि वचनबद्धतेनं त्यांची सेवा सुरू राहावी अशा शुभेच्छा दिल्या. या सन्मानामुळे कर्मचाऱ्यांचं मनोबल वाढण्यासह कर्मचाऱ्यांना त्यांचं उत्कृष्ट काम सुरू ठेवण्यासाठी प्रेरणा देखील मिळाली.